नवी दिल्लीजवळील नोएडामधील निर्मनुष्य अशा गोल्फ रोडवर CISFच्या ॲडिशनल इन्स्पेक्टर जनरलच्या गाडीचा एका ट्रकसोबत अपघात होतो. हा अपघात नसून घातपात आहे याची जाणीव झालेल्या त्या AIGंनी आपल्या त्या रक्तबंबाळ अवस्थेतच आपल्या पत्नीला फोन लावला. त्यांनी पत्नीला सांगितले की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी टूपॅक 2ला प्रारंभ केला आहे आणि ही गोष्ट तात्काळ CISFच्या DGंना सांगायला सांगितली. गोंधळलेल्या त्यांच्या पत्नीने त्यांना टूपॅक 2 विषयी अजून विचारले असता ते सांगण्याआधीच AIGंचा मृत्यू झाला. काय होते हे टूपॅक 2? एक सुगावा, धागादोरा, आरोप की नुसतीच असंबंध बडबड? CISFचा एक उच्च अधिकारी मृत्यूपूर्वी काहीही विनाकारण बडबड तर नक्कीच करणार नाही. पण मग ते भारतात भविष्यात होणाऱ्या एका दहशतवादी हल्ल्याकडे इशारा करत होते का? आणि मग त्यांना या कटाची माहिती कशी मिळाली? मृत्यूंपूर्वी उच्चारलेल्या या शब्दांवरून IB अधिकारी सिद्धार्थ राणा एक गूढ उकलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि मग समोर येतो दहशतवाद्यांनी भारताविरोधात रचलेला एक भयानक कट. ऑपरेशन टूपॅक 2चे हे गूढ काय असते ज्याद्वारे दहशतवाद्यांनी भारताविरुद्ध एक भयानक कट रचलेला आहे? सत्य आणि कल्पना यांची बेमालूम गुंफण असलेला आणि देशविदेशाच्या सीमा ओलांडणारा हा चित्तथरारक प्रवास रेझोनान्स ही कादंबरी तुमच्यासमोर मांडते तेव्हा अगदी पहिल्यापासूनच ती वाचकांच्या मनाची पकड घेते. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्णनाने या कादंबरीची सुरुवात होते. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या ऑपरेशन टूपॅक 2च्या अंतर्गत प्रोजेक्ट कराचीनुसार करण्यात आला होता. भारताचा विनाश करण्यासाठी ISIच्या माध्यमातून हेरगिरी करून घातपाती कारवाया घडवून आणणे, भारत-नेपाळ, भारत-बांगलादेश यांच्या सीमारेषांमधील कच्चे दुवे शोधून तिथे आपले तळ स्थापन करणे आणि तिथून भारत विरोधी कारवाया करत राहणे हा ऑपरेशन टूपॅक 2चा मूळ उद्देश होता. त्यानुसारच भारतातील एक धरण उडवण्याची योजना आखण्यात आलेली असते. ते धरण उडवल्यामुळे प्रचंड हाहाकार होणार होता. लाखो लोक मृत्युमुखी पडणार होते. मैलोगंती सुपीक जमीन कदाचित कायमची उजाड होणार होती. भारत सरकारला यातून सावरायला अब्जावधी डॉलर्स खर्च येण्याची शक्यता होती. एवढे करूनही सर्व काही पहिल्यासारखे व्यवस्थित होईल याची काही खात्री नव्हती. म्हणूनच पाकिस्तानला हे ऑपरेशन अत्यंत गुप्तपणे पुढे न्यायचे होते आणि यामध्ये त्यांना अल कायदाचीही साथ मिळत होती. ऑपरेशन टूपॅक 2ची रंगीत तालीम घ्यायच्या उद्देशाने मुंबईवर हल्ला करण्यात आला होता. टूपॅक 2च्या उभारणीत मोलाचा वाटा असणाऱ्या ISIच्या निवृत्त प्रमुख इम्रान शाह मलिक मात्र या मुंबईवरच्या हल्ल्याशी सहमत नव्हते. या हल्ल्यामुळे टूपॅक 2च्या अंमलबजावणीवरून आपले लक्ष भरकटेल आणि आपण जगाच्या नजरेत येऊ अशी भीती त्यांना वाटत होती. पण लष्कर-ए-तोयबा समोर त्यांचे काही एक चालले नाही. याच इम्रान शाह मलिक यांच्यावर काही दिवसांनी भरदिवसा गोळीबार करण्यात आला आणि त्यातूनच ते कसेबसे निसटून गायब होतात. मुंबईवर हल्ला चालू असताना इकडे दिल्लीमध्ये एक मीटिंग चालू होती. त्यामध्ये CBIचे प्रमुख सुंदरम अय्यर, CISFचे ते AIG, शस्त्रास्त्रांचा एक दलाल पराग नंदा आणि एक भारतीय इंजिनियर सोमशेखर राव हे सामील होते. ते सर्व पाकिस्तानला टूपॅक 2च्या अंमलबजावणीत गुप्तपणे मदत करत होते. देशाशी गद्दारी करणारे हे सर्व टूपॅक 2ची अंमलबजावणी कशी करावी यावर चर्चा करत होते. याच मीटिंगमध्ये CISFच्या त्या AIGंनी जास्त पैशांची मागणी केली. अन्यथा माझ्यावर विसंबून राहू नका अशी धमकी दिली. त्यामुळेच काही दिवसांनी त्यांना नोएडामधील गोल्फ कोर्स रोडवर ठार मारण्यात आले. मुंबईवरील हल्ल्यादरम्यान इम्रान शाह मलिक यांचा मुलगा अबान त्याच्या मैत्रिणीला जुहीला फोन लावतो, जी त्यावेळी ताज हॉटेलमध्ये अडकलेली असते. पाकिस्तानमधील लाहोरमधून आलेल्या या फोनमुळे मुंबई हल्ल्याचा तपास करणाऱ्या IB अधिकारी सिद्धार्थ राणाचे लक्ष वेधले जाते. तपासांती त्यांना अबान हा इम्रान शाह मलिकांचा मुलगा असल्याचे समजते. तसेच CISFच्या AIGंनी मृत्यूपूर्वी उच्चारलेले टूपॅक 2 हे शब्दही सिद्धार्थच्या मनात रुंजी घालत असतात. म्हणूनच इम्रान शाह मलिक आणि टूपॅक 2 यांचा काही ना काही संबंध असल्याचा त्याचा संशय बळावतो. अशातच इम्रान शाह मलिकावर सतत पाळत ठेवणाऱ्या IBच्या एका टीमला एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळते.
इम्रान शाह मलिकांवर जेव्हा हल्ला झालेला असतो तेव्हा गायब होण्यापूर्वी ते आपल्या फोनवरून अबानला फोन लावतात आणि आपल्या लॅपटॉपमध्ये असलेल्या डेटाचा बॅकअप घेऊन अबानला अमेरिकेला जायला सांगतात. यावरूनच अबानकडे 2PAC2शी संबंधित अत्यंत गोपनीय माहिती आहे याची सिद्धार्थ राणाला जाणीव होते आणि मग त्याच्या विनंतीवरून FBI अमेरिकेत पोहोचताच अबानला अटक करते. अबानला अटक केल्यावर त्याच्या लॅपटॉपमध्ये असलेल्या इम्रान शाह मलिकांच्या डाटामधून एक महत्त्वाची फाईल मिळते. पण IBची टीम प्रयत्नांची शर्थ करूनही ती फाईल उघडू शकत नाही. त्या फाईलमधील महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी अबानचे भारताला प्रत्यर्पण करण्यात येते. पण पुरेशा पुराव्याअभावी भारतातील न्यायालयाकडून अबानला निर्दोष सोडले जाते आणि मग तो पाकिस्तानला परततो. हे सर्व IBने अबानसोबत आखलेल्या योजनेनुसारच होत असते. सर्वप्रथम IB त्याला सर्व सत्य सांगून त्याला मदत करायला राजी करते आणि त्याच्या मदतीने दहशतवाद्यांच्या कटासंबंधी माहिती मिळवण्याची योजना आखली जाते. कारण मुळात अबानलाही त्या फाईलला कसे उघडायचे हे माहिती नसते. या योजनेनुसार अबान पाकिस्तानला परतल्यावर भारताला जाहीरपणे दूषणे द्यायला सुरुवात करतो. तसेच आपण जिहादसाठी काहीही करायला तयार असल्याचे घोषित करतो. त्याच्या या भूमीकडे लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आकर्षित होतो आणि त्याला भेटायला बोलवून घेतो. अबान इंजिनियर असल्याने हाफिज सईद त्याला 2PAC2च्या कटाची पूर्ण माहिती न देता एखादे धरण उडवण्यासंबंधीच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करायला सांगतो. यावरूनच IBला भारतात कोणते तरी धरण उडवून द्यायची दहशतवाद्यांची योजना असल्याचे कळते. पण त्यांना पूर्ण तपशील अजूनही माहिती नसतो. मुळात ही योजना काय असते? लाहोरमध्ये झालेल्या हल्ल्यातून कसेबसे वाचल्यावर इम्रान शाह मलिक आपली प्लास्टिक सर्जरी करून घेतात आणि शालिम आमिर खान या नव्या नावाने 2PAC2ची सूत्रे हाती घेतात. धरणाच्या जलाशयात खोलवर ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ आणि कोणताही आकार धारण करण्याची क्षमता असलेले सेमटेक्स नावाचे विस्फोटक पॅलेस्टाईनवरून मिळवले जाते. हे विस्फोटक खोल पाण्यात पुरण्यासाठी प्रशिक्षित असे डायव्हर्स शोधले जातात. तसेच त्यासाठी रशियामधून खास पाणबुड्या बनवून घेतल्या जातात. भारतातील उत्तराखंड राज्यातील टेहरी धरण हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. हे सर्व विनासायास घडून यावे यासाठी इम्रान शाह मलिकांनी प्लास्टिक सर्जरीद्वारे जो चेहरा धारण केलेला असतो तो टेहरी धरणाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या CISFच्या मुख्य अधिकाऱ्याच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असतो. त्याच्यासोबतच 7 जिहादी असतात ज्यांना हिंदू धर्म, हिंदू धर्मग्रंथ, हिंदू संस्कृती इत्यादींची इत्थंभूत माहिती देऊन तात्पुरते हिंदू बनवण्यात आलेले असते. इम्रान शाह मलिक आणि त्यांचे साथीदार धरणावर ताबा मिळवतात आणि आपल्या योजनेला मूर्त रूप द्यायला सुरुवात करतात. या सर्व योजनेसाठी अर्थपुरवठा करणाऱ्या अल कायदाच्या मनात मात्र एक वेगळाच बेत शिजत असतो. टेहरी धरणाच्या विध्वंसाने भारताचे अपरिमित नुकसान तर होणारच असते, पण त्यासोबतच याच मुद्द्यावरून भारत पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध भडकवून पाकिस्तानवर ताबा मिळवण्याचा अल कायदाचा डाव असतो. त्यासाठी ते पाकिस्तानी हवाईदल प्रमुखांना लाच देऊन आपल्या बाजूने करतात. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याची खोटी चित्रफित बनवून ती माध्यमांच्या सहाय्याने प्रसारित करण्याची योजना बनवण्यात आलेली असते, जेणेकरून पाकिस्तानी जनतेच्या दबावाखाली पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देईल आणि मग दोन्ही देशांमध्ये अणुयुद्धाचा भडका उडेल. अल कायदाच्या या योजनेचा सुरुवातीला पाकिस्तानी सरकार, पाक लष्कर आणि ISI यापैकी कोणालाही पत्ता नसतो. भारतातील कोणत्या धरणावर आणि कधी हल्ला होणार आहे हे IB शोधून काढण्यात यशस्वी होते का? धरणाचा विध्वंस थांबवण्यात IB आणि इतर यंत्रणा यशस्वी होतात का? पाकिस्तानवर ताबा मिळवण्याचा अल कायदाचा बेत तडीस जातो का? निव्वळत अंधारात चाचपडायला लावणारे धागेदोरे घेऊन IB अधिकारी सिद्धार्थला एक लढा लढायचा आहे. भारताविरुद्ध भयंकर कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना प्रतिबंध घालण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. तो यात यशस्वी होतो का हे जाणण्यासाठी हे पुस्तक एकदा आवर्जून वाचले पाहिजे. खूप खूप धन्यवाद.